हॅलो, गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे हेल्दी बनाना पॅनकेक्स. तर त्यासाठी मी इथे घेतले आहेत 4 केळी, दूध, तूप, 1/4 कप गूळ, थोडेसे बदाम, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 इलायची आणि 1 तुकडा दालचिनी. आता मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे इलायचीची पावडर आणि आता ॲड करत आहे 4 केळी. तर आपल्याला इथे थोडेसे डाग असलेलेच केळी यूज करायचे आहेत. त्यानेच हे पॅनकेक्स खूप फ्लफी आणि टेस्टी बनणार. आता मी इथे ॲड करत आहे 1 कप गव्हाचं पीठ, त्याचसोबत गूळ. आता मी ते साखरेच्या जागी गूळ यूज केलं आहे, त्यानेच हे पॅनकेक्स खूप हेल्दी बनणार आहेत. आता इथे ॲड करत आहे मी एक दालचिनीचा तुकडा, त्याने ह्याला खूप छान टेस्ट येते. आता आपल्याला इथे दूध ॲड करायचं आहे. दूध जरा अंदाजानेच ॲड करा, कारण जर खूप दूध ॲड केलं तर मग बॅटर पातळ होईल आणि मग पॅनकेक्सला चांगला शेप येणार नाही. आता इथे माझं बॅटर बघा, माझ्या बॅटरला इथे चांगली पोअरिंग कन्सिस्टन्सी आली आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी तुमच्याही बॅटरला आली पाहिजे, तरच पॅनकेक्स खूप चांगले बनतील. आता मी इथे एक पॅन घेते आहे आणि त्यावरती थोडंसं तूप लावते आहे. आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, कारण जर खूप हाय गॅस फ्लेम ठेवली तर मग आपले पॅनकेक्स करपू शकतील. तर आता मी माझं फर्स्ट पॅनकेक बनवते आहे. तर बघा किती छान पोरिंग कन्सिस्टन्सी असल्यामुळे माझे पॅनकेक्स चांगला शेप घेत आहेत. आता बघा, मी हे पॅनकेक खूप थिक किंवा थिन नाही ठेवलं आहे, मीडियम साईज असली पाहिजे ह्याची, तरच ते चांगले शिजले जातील. आता मी ह्याला लीडने कव्हर करणार आहे. जास्त वेळ नाही, 2च मिनटं ह्याला लीडने कव्हर करायचं आहे. आता बघा, आपण जेव्हा हे लीड काढू तर आपल्या पॅनकेक्सला चांगले बबल बबल दिसतील. तर हे असे बबल झाल्यावरती आपण समजून घ्यायचं की आपले पॅनकेक्स चांगले शिजले. आता मी ह्याला थोडंसं तूप लावते आहे आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करते आहे. आता मी आपल्या पॅनकेकला फ्लिप करते आहे. बघा किती छान कलर आला आहे ना. तर आपल्याला असंच दोन्ही साईडने चांगले शेकून घ्यायचे आहेत पॅनकेक्स. बघा झाला आपला पॅनकेक रेडी. आता ह्याला आपण थोडंसं बदामने गार्निश करूयात. आणि अशाच चांगल्या चांगल्या रेसिपी पाहण्यात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी.